देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा दावा रामदास आठवलेंनी केलाय। भाजपने एकनाथ शिंदेंना निरोप दिल्याचा सुद्धा आठवलेंचा दावा आहे। शिंदेंना वाटतं मुख्यमंत्रीपदी आणखी एक संधी मिळावी, मात्र मुख्यमंत्री हे फडणवीसच होतील असा त्यांचा दावा आहे। तर बिहारचा फॉर्म्युला लागू होण्याची ही वेळ नाही असंही आठवले म्हणतात। शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी शब्द दिलेला नव्हता, शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक झाली। हवं तर एकनाथ शिंदेंनी राष्ट्रीय राजकारणामध्ये यावं अशी ऑफर सुद्धा त्यांनी दिलेली आहे। हमारे साथ मौजूद है रामदास अठावले साहब, जो कि सरकार में सहयोगी हैं। अठावले साहब, चुनाव तो जीते हुए 3-4 दिन का नतीजे आए हुए हो गया, लेकिन अब तक मुख्यमंत्री चेहरे को लेकर असमंजस बना हुआ है। मुझे लगता है कि मुख्यमंत्री का नाम तय हो चुका है और देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाने का मैसेज बीजेपी के हाई कमांड ने माननीय एकनाथ शिंदे साहब को दे दिया है। लेकिन उनकी थोड़ी नाराजगी, उनको लगता है कि उनको दोबारा और एक बार मौका मिलना चाहिए, बिहार का फॉर्मूले पर विचार करना चाहिए। लेकिन अभी बिहार के फॉर्मूले पर विचार करने जैसा ये वक्त नहीं है, क्योंकि ऐसा कोई बिहार का जिस तरह नीतीश कुमार जी को मोदी साहब ने आश्वासन दिया था, वैसा एकनाथ शिंदे जी को अगला मुख्यमंत्री आप ही होंगे ऐसा नहीं दिया था। इलेक्शन उनके नेतृत्व में लड़ा जाएगा ये तो अनाउंस किया था, वो तो मुख्यमंत्री थे और उनके नेतृत्व में चुनाव तो लड़ा है। लेकिन अभी इतनी बड़ी जीत मिली है, उसमें एकनाथ शिंदे जी का भी योगदान है, देवेंद्र जी का भी योगदान है, अजित पवार जी का भी योगदान है। और आप कह रहे हैं ऐसा कोई कमिटमेंट नहीं था कि वही मुख्यमंत्री बनेंगे अगर जीत? हाँ, तो ऐसा कोई कमिटमेंट नहीं था, ऐसा कोई कमिटमेंट भी नहीं था। और इसीलिए अभी एकनाथ शिंदे साहब ने मानना चाहिए और हम महायुति में फूट होना ये समाज के लिए, मतलब महाराष्ट्र के लिए अच्छी बात। लेकिन शिंदे गुट के कई सारे नेता हैं जो ये कह रहे हैं कि उनके नेतृत्व में चुनाव लड़ा गया था, उन्हीं को मुख्यमंत्री बनाना चाहिए, तो क्या असमंजस की स्थिति बन रही है? ऐसा नेतृत्व नहीं है, वो मुख्यमंत्री इसलिए उनके नेतृत्व में बोला था। वो तो नेतृत्व तो महायुति का था, एकनाथ शिंदे जी का था, देवेंद्र जी का था, अजित पवार जी का था, तीनों का नेतृत्व था उसमें। तो इसीलिए मुझे लगता है कि उनकी मांग सही है कि उनको बनाना चाहिए, लेकिन अभी बीजेपी उसके लिए तैयार नहीं है। इसलिए एकनाथ शिंदे साहब और उनके जो भी सभी नेता लोग हैं, विधायक है, उन्होंने मानना चाहिए और मंत्रिमंडल में उन्होंने आना चाहिए, अपना डिप्टी सीएम बनाना चाहिए। तो शिंदे साहब का फिर रोल क्या देखते हैं अगर वो तैयार नहीं होते डिप्टी सीएम के लिए? तो मुझे लगता है कि उन्होंने दिल्ली में आना चाहिए, मोदी साहब से बात करके, अमित शाह साहब से बात करके वो दिल्ली में आ सकते हैं, दिल्ली में उनको कैबिनेट मंत्री बनाया जा सकता है। यानी साफ तौर पर रामदास अठावले जो कि महायुति में सहयोगी हैं, उनका ये कहना है कि देवेंद्र फडणवीस ही बनेंगे मुख्यमंत्री। और रही बात शिंदे की, तो उनको मानना चाहिए और अगर फिर भी जो है वो उप मुख्यमंत्री नहीं बनना चाहते तो केंद्र की राजनीति में आना चाहिए। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, दिल्ली। दरम्यान रामदास आठवलेंनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे त्यावरती संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय आपण बघूयात। रामदास आठवले साहेब काय बोलतात याबद्दलची आम्हाला कल्पना नाही, परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे। याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाहीये। कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही। आठवले साहेब आता का बोलायला लागले त्याचे कारण मला काही सांगता येणार नाही, परंतु माहिती आहे आठवले साहेबाचा या सर्व प्रोसेसमध्ये कोणताही रोल नाहीये। म्हणून ज्यांचा रोल आहे त्यांनी जर काही बोललं, त्यांनी जर काही वक्तव्य केलं तर त्याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त होतं। तर रामदास आठवलेंच्या संदर्भात आदर आहे, मात्र सल्ल्याची गरज नाही असं उदय सामंत म्हणतात। आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ असंही उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। आपणच हे ठरवत असता की किती वेळ झालेला आहे, किती वेळ नाही झालेला आहे। 48 तास झाले तरी आम्हाला असं वाटायला लागतं की जवळजवळ 2-1 हजार तास झालेले आहेत, किंवा हे सगळं तुमच्या मनातल्या गोष्टी असतात। 2 दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे, 3 पक्षांचं सरकार आलेलं आहे, मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत। या सगळ्या गोष्टी चर्चा करायला थोडाफार वेळ लागतो, हे महाराष्ट्रातल्या जनतेला, मतदारांना देखील माहिती आहे आणि म्हणूनच 3 पक्षाला मिळून 230 पेक्षा जास्त जागा दिलेल्या आहेत। त्यामुळे मला अजिबात त्याच्यामध्ये शंका नाही, तुम्ही देखील मनामध्ये शंका ठेवू नका। 2च दिवस झालेले आहेत, 48 तासच झालेले आहेत। लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याला लवकरात लवकर यश येईल। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, एक प्रतिक्रिया येताना दिसते रामदास आठवलेंची, त्यांचा दावा आहे की फडणवीसच मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदेंना आम्ही तसा निरोप पाठवलेला आहे, भाजपकडून निरोप गेलाय। त्यांचा दावा काय आहे, त्यांचं वक्तव्य आहे, परंतु मला वाटतं आमच्या किंवा महायुतीच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात हे 3 नेते आणि वरिष्ठ पातळीवरील आमचे केंद्रीय नेतृत्व
या संदर्भात निर्णय घेईल. आम्ही बोलणारे, सांगणारे, वक्तव्य करणारे हे काय त्याची अथॉरिटी नाहीये. केंद्रीय नेतृत्व या तिन्ही नेत्यांशी चर्चा करून महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरेल. अगदी प्रवीणजी, सगळ्यांनाच खरं तर प्रत्येक पक्षामधला असं वाटतंय महायुतीमधल्याला की आपलाच मुख्यमंत्री व्हावा. काल म्हस्केंनी सुद्धा वक्तव्य केलेलं होतं की बिहारचा फॉर्म्युला लागू करावा. मात्र आठवलेंनी असंही म्हटलं की बिहारचा फॉर्म्युला लागू करण्याची ही वेळ नाहीये. मला वाटतं या सगळ्या गोष्टींवर, वक्तव्यावर, प्रत्येकाच्या भूमिकेवर, पक्ष म्हणून कोण असावा या सर्वाचा निर्णय हे तीन नेते आणि केंद्रीय नेतृत्व एकत्रित बसून करेल. प्रवीणजी, साधारणपणे कधी हा निर्णय होईल काही सांगू शकता का? कारण सगळ्यांना उत्सुकता आहे. व्हायला पाहिजे, परंतु त्याची काय आयडिया नाही 2 दिवसातच होईल की 4 दिवसात होईल, पण त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. ठीक आहे प्रवीणजी, धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.